आता एकच कुस्ती राहिली, जवळजवळ 100च्या वरती कुस्त्या झाल्या सुरू झाल्यापासून. डीके सर बरोबर का? सर सगळे खाली बसून घ्या, सगळे टोटल कानडे सर बाबांना म्हणा चप्पल बाहेर काढा आणि इकडच्या बाजूला बसा. अंगावाला तर सोसायचं नाही, चेपायचं नाही. इकडे घ्या त्याला, कुस्ती अंगावर येऊ शकते. कानडे सर त्यांना इकडे घ्या. नाना हा त्यांना इकडे घ्या. बसले का सगळे? खाली बसा रे, बसा ना खाली जागेवर. हे बुटिया, आकाश, हेमंत भाऊ, ओ संतोष भाऊ, चला आनंद रे, सोमनाथ रे यांचा सत्कार होतोय. या वर्षी अत्यंत उत्कृष्ट काम दोन्ही बंधूंनी केलं. सगळ्यांनी जोरात टाळ वाजून त्याचा सत्कार करा. आणि ही सगळे संतोष भाऊ खाली बसा. त्याचप्रमाणे संतोषदादा वाजगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 4 कोटीचा अपघात विमा यात्रेसाठी काढला. वैयक्तिक खर्चातून संतोषदादा आपलंही मनापासून धन्यवाद. हे बाळा बसून घ्या. चला, इथं कुस्ती झाली नाही तर 1 रुपया मिळत नाही, गावाचा नियम आहे. मागचे प्रेक्षक त्यांना दिसत नाही. मागच्या प्रेक्षकांची विनंती आहे, बसून घ्या. सर लक्ष द्या. अजून शेवटची बाकी. इकडच्या बाजूला उभी राहिलेली तरुण मंडळी बसून घ्या. खाली बसा. खाली मांडी घाला, काय अडचण नाही. हे पिवळा टी शर्ट बसा खाली. मांडी घाला, मांडी सगळ्यांना दिसतोय, बसा. तंटाभक्तीचे अध्यक्ष गुंजाळवाडीचे किरण दादा सोलाट यांच्याकडून या कुस्तीवर 1000 रुपये बक्षीस. कुस्ती सुरू होते. डोरे बंधू हा सोमनाथ भाऊ आणि संतोष भाऊ कुस्तीला सुरुवात झाली. शाबास. माऊली जमदाडे लाल लांग परिधान केलेला, गंगावेश तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा, महान भारत केसरी किताबाचा मानकरी आहे, अनेक गदेंचा मानकरी. माऊली किती गदा झाल्या? सगळ्या 113 गदेंचा मानकरी. टाळ्या करा. 113 गदा, 13 नाहीत 113 सांगितल्या. असा हा माऊली जमदाडे आणि त्याच्याबरोबर लढणारा रवींद्र कुमार हरियाणाचा 2 लाख रुपये इनामावरती कुस्ती चालू आहे. शिवराज राक्षे, संत कुमार, पहिला पुकार. पाण्याची एखादी बाटली पाठवा. शबास माऊली. कब्जा घेतला इकडं रवींद्र कुमारनं. अशा खट आणि काटा कुस्त्या आज नारायणगावला संपन्न होत आहे. आणि या वरच्या ज्या कुस्त्या पोस्टरवरच्या ते टिपण्यासाठी बेत्रे साहेब आणि अनिल तात्या गुंजाळे यांचं गावाला योगदान लाभलेल्या 2 पंच दोघांनी फेटे बांधल्या आकड्या. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या दोघांसाठी. शाबास. आणि वजनावरच्या सगळ्या कुस्त्यांचं नियोजन आदरणीय प्राध्यापक पैलवान नरसोडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेलं आहे. आपलं मनापासून धन्यवाद आहे. गेली अनेक वर्ष गावाला मैदान कुस्त्या वजनावरती घेऊन पार पडण्याचं काम नरसोडे सर असतील, कानडे सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. आपलं मनापासून धन्यवाद आहे. सर्व शिक्षक मंडळी, आणि आदरणीय संतोषदादा वाजगे यांच्या वाढदिवसाचा
अनावश्यक खर्च टाळून यात्रेसाठी 4 कोटी रुपयांचा अपघाती विमा त्यांनी काढून घेतला होता. गावासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. माणसं स्वतःच्या घरासाठी काढत नाहीत, त्यानं गावासाठी काढला. पंच म्हणून नरसुडे सर, नवले सर, आदरणीय कोले सर, राजूभाऊ कानडे, महबूबजी काजी, बबनभाऊ गुळवे, देविदासजी कोराळे सर, सचिन काशी सर, विनायक आवटी सर, अंकुश शिंदे सर, शैलेश कावळे सर, दादासाहेब कोटाळे सर, रवींद्र शिंदे सर, या सर्व शिक्षक मंडळाने पंच कमिटीचं गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे. शबास माऊली हो. हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता रवींद्र कुमारचा. शिवराज राक्षे आखाड्यावरती चला. शबास. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी, राक्षेवाडी गावचा खेड तालुक्यातला क्लास 1 अधिकारी झाला. कुस्ती मधनं डायरेक्ट नियुक्ती केली शासनानं. शिवराज आखाड्यावरती चला. संत कुमार पहलवान जी मैदान में आइए. दिल्लीचा पहलवान अशी 1 नंबरला 2,51,000 रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे. आणि मग आर्यांनी उत्तर भारतामध्ये कुस्तीचा विकास केला. हनुमंती कुस्ती, जांबवंती कुस्ती, जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक 4 प्रकार पडले. प्रेक्षक मंडळी, आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती, समोरच्या पहलवानाची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो. हा नियम प्रभू हनुमंतानं आपल्याला घालून दिलेला आहे, म्हणून आपण मैदानाला हनुमानाची पूजा करतो. आधुनिक काळामध्ये या हनुमंती कुस्तीचे 2 प्रकार पडतात. एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी ग्रीको रोमन कुस्ती. समोरच्याला चितपट करण्यासाठी, डाव करण्यासाठी हाताचा आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात. आणि कमरेपासून वरचा भाग ज्या प्रकारात वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात. आणि त्या ग्रीको रोमन कुस्तीनं आतापर्यंतच्या ऑलिम्पिकचा इतिहास तोडला. सलग 4 ऑलिम्पिकला, माफ करा 5 ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवलं. मिजाइन लोपेज नावाचा क्युबाचा पैलवान आहे. 5 ऑलिम्पिकला गोल्ड आहे त्याचा. सलग 2008 पासून 2024 पर्यंत त्याच ग्रीको रोमनचा. असे कुस्तीचे आधुनिक काळातले 2 प्रकार. एकेरी पटकावला इकडं माऊलीना आणि कब्जा घेतलेला आहे. माऊली जमदाडे. चला पाठीमाग सरा, थोडं पाठीमाग उभा राहा, खुर्च्यावाल्यांच्या पाठीमाग. आणि एवढं सुंदर मैदान. काल दारू काम झालं. महाराष्ट्रातलं टॉपचं दारू काम नारायणगावला होत असते. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. लोकनाट्य, खऱ्या अर्थानं लोकनाट्याची पंढरी म्हणून नारायणगावचं नाव महाराष्ट्रभर आहे. तोही मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील दर्जा असलेलं मोहनाय देवस्थान हिंदू मुस्लिम ऐक्याच्या शोभेचं दारू काम करणारे आतार बंधू, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या आतार बंधूंसाठी. टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही, तेवढं फ्री आहे. आतार बंधूंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐक्याचा नाळ जपणारे आतार बंधू, त्यांच्या माध्यमातून शोभेचं दारूकाम झालेलं आहे. आज अनेक गावात स्टॉप थांबा. पैलवानजी नाही. आज अनेक गावांमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दैवत म्हणून अनेक गावांमध्ये हो दुहेरी पट काढला माऊलीना आणि माऊली जमदाडे विजय झाला. आणि इकडं माऊली जमदाडे विजय झाला.
बाबूभाऊ पाटे, एकनाथ शेठ शेटे, अशोक शेठ पाटे, त्याचप्रमाणे विकास नाना तोडकरी, संतोष दादा वाजगे आणि अजितदादा वाजगे कुस्ती लावायला आखाड्यावरती चला. शेवटची कुस्ती निकाली होणार. विनोद शेठ गुंदेच्या यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. संत कुमार फर्स्ट कॉल आला का? आमदार साहेब आखाड्यावरती येत आहेत. संत कुमार सेकंड कॉल. कुस्ती लागण्यापूर्वी आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी शुभेच्छा देतील. शेवटची कुस्ती लागेल. शरददादा सोनवणे, आमदार संतोष नाना खैरे, आदरणीय बाबूभाऊ पाटे या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी शुभेच्छा देतात. राष्ट्रवादी युवा नेते आकाशभाऊ खैरे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. या ठिकाणी आमदार साहेब शुभेच्छा देतील आणि शेवटची कुस्ती लागणार. महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि या शिवजन्मभूमीचे सुपुत्र आदरणीय साबीरभाई यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या ठिकाणी असलेले काका धावडे ज्यांनी हा आखाडा अनेक वेळेला गाजवला, हे दोन्ही साबीरभाई असतील, काका धावडे असतील, आज काकासाहेब इथं उपस्थित आहेत. विशेषत्वाने ह्या कुस्तीला इंटरनॅशनल भारताच्या तिरंग्याला पहिले ज्यांनी सलामी दिली त्या खाशाबा जाधवांना मी अभिवादन करतो. आणि ही कुस्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. ही कुस्ती म्हणजे अखंड हिंदुस्थानाची ओळख आहे. हा मर्दानी खेळ आहे. जो मातीमध्ये लढला तो मातीसारखा झाला. आणि म्हणून कुस्ती असेल, कबड्डी असेल आणि विशेषत्वाने बैलगाडा असेल, या सगळ्या मर्दानी खेळाची उंची आपण सगळी मंडळी या ठिकाणी वाढवताना मी पाहतोय. खरं तर मी कुस्तीचा सगळ्यात मोठा आखाडा ओतूरमध्ये बांधला, परंतु जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त आणि मोठा आखाडा माझे नारंगाव करतात. त्यामुळे नारंगावचं कौतुक करणं, नारंगावच्या यात्रा कमिटीचं कौतुक करणं. मी या ठिकाणी संतोष दादा, बाबूरावजी, संतोष दादा, बिन्नी साहेब आणि खरं तर पाटील साहेब, आपण सगळीच मंडळी, यात्रा कमिटी, अजितराव, आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजची फायनलची कुस्ती आपल्याला माहिती आहे की खेड तालुक्याचा सुपुत्र म्हणजे पुणे जिल्ह्याचा सुपुत्र शिवराज राक्षे विरुद्ध दिल्लीचा पैलवान आहे संत कुमार. माझी शिवराजला विनंती आहे, तू या महाराष्ट्राचा पठ्य आहे, तू या शिवरायांचा मावळा आहे. ही कुस्ती नेत्रदीपक कर. 2,51,000ला आम्ही 3,01,000चं उत्तर आम्ही देऊ, पण ही कुस्ती आपल्याला मारलीच पाहिजे. कुस्त्या अंगावर घ्यावे लागतात. कुस्त्याला अंगावर घेऊन उडून चढून त्याला मारावी लागते. आणि मला खात्री आहे शिवराज, तुझी कुस्ती मी पाहिलेली आहे. ही दुसऱ्यांदा पाहिला मी उभा आहे. किल्ले शिवनेरीचा आमदार आणि ह्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मनापासून सलामी द्यायची विनंती करतो. आणि ह्या संपूर्ण असलेल्या कुस्ती प्रेमाचं सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याची विनंती तमाम असलेल्या आमच्या महाराष्ट्राच्या सर्व कुस्तीगिरांच्या वतीने करतो. बाबूरावला धन्यवाद देतो. बाबूरावचं खूप धन्यवाद. बाबूराव, या नारंगावचं स्वरूप बदललंय. बिल्ली साहेब, आमचा भागेश्वर, संतोष नाना, तुमची एकजूट महत्वाची आहे. या गावची एकजूट
म्हणजे ही गावची शान आहे. नारंगावकर नेहमी वेगळं काय करायच्या प्रयत्नामध्ये असतात. त्यामुळे आपण सर्वजण अतिशय सुंदर यात्रा करताय. हा एकदा चांगला स्टेडियम तुम्ही जो भरवलेला आहे, हा जो आखाडा तुम्ही भरवलेला आहे, त्या आखाड्याचं कौतुक मनापासून करतो. आणि आदरणीय सत्यशील दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब उपस्थित आहे. आमच्या आशाताई या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व सन्माननीय असलेले अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहे. मी आदरणीय नारायणगावच्या यात्रा कमिटीच्या वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व या ठिकाणचे कुस्तीप्रेमी, कोल्हापूरचे आमचे सूत्रसंचालन करणारे, पुण्याचाच आहे हंगेश्वर धाईकुडेसाठी एकदा आपण मानाच्या टाळ्या दिल्या पाहिजे. या मुलाने बरीचशी माहिती आपल्याला या कुस्तीच्या बाबतीत सांगायचं काम केलं, त्यालाही धन्यवाद देतो. आणि या कुस्तीच्या आखाड्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी या यात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर नारंगाव आहे. नारंगावच्या सर्व ग्रामस्थांना दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व साकारणाऱ्या माझ्या सगळ्या नारंगावकरांना मनापासूनचे धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. स्टेडियम काय आता जागा पाहिजे ना स्टेडियमला. ही जागा ते वापरू शकत नाही, काय तात्पुरती आहे. अहो असं जर आमच्या अंगात भरून येतं, वाणी साहेब जागा देऊ शकत नाही. जागा दिली तर शरद सरोने स्टेडियम बांधल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन आहे आमच्यासारख्या माणसाचं. सतत कुस्तीगिरांसाठी, लढणाऱ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांचं नाव कमवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. खरं तर म्हणतात ना, सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागती दुवा कधी फिरायचे. हा आमचा सैनिक आहे, आमचा माणूस या कुस्तीच्या आखाड्यामध्ये उभा राहिला. मी यात्रेकरीच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, पत्रकारांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद दादा. या ठिकाणी ज्यांनी मैदान जोडण्याचं काम केलं असे आदरणीय उपमहाराष्ट्र केसरी अनिल तात्या गुंजाळ आणि अनिल भाऊ मेत्री यांचा सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल आणि त्यानंतर माझा होणार आहे. हा निश्चितच आज या ठिकाणी या संपूर्ण आखाड्यामध्ये हा आखाडा उंचीवर नेण्याचं काम ज्यांनी केलं ते पैलवान हंगेश्वर धाईगुडे यांचा सन्मान नारायणगाव यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. आणि शेवटची कुस्ती आमदार शरददादा सोनवणे, संतोष नाना खैरे, आदरणीय बाबूभाऊ पाटे, विकास नाना तोडकरी, सत्यशील दादा शेरकर, संतोष दादा वाजगे, एकनाथ शेठ शेटे, डी के भुजबळ साहेब, अशोकजी पाटे आणि अजित भाऊ वाजगे यांच्या शुभ हस्ते शेवटची कुस्ती लागते. थांबा. आणि ₹2,51,000 इनाम. टाळ्या करा जरा. हॅलो, सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. ओमकार ग्रुपच्या वतीने माझ्यासाठी ₹500 बक्षीस. राष्ट्रवादी युवा नेते आकाशभाऊ खैरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ₹500 बक्षीस. अमर प्रतिष्ठानच्या वतीने शुभम भाऊ नाईक यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ₹500 बक्षीस. धन्यवाद. हलगीवाले ओळख सांगतो. शिवराज राक्षे जरा हात वर करा. डबल महाराष्ट्र केसरी राक्षेवाडी गावचा सुपुत्र, पुणे जिल्ह्याचा अस्सल हिरा आणि मानाचा तुरा. अहो 40 वर्षानंतर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळून दिलं खुल्या गटात. टाळ्या वाजवा. आणि आता पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास 1 क्रीडा अधिकारी शासनानं डायरेक्ट नियुक्ती. आणि संत कुमार दिल्लीचा पैलवान, तोही त्याच तोलामालाचा. टाळ्या करा. ₹2,51,000 इनामाची कुस्ती
पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी अनिल तात्या गुंजार, त्याचप्रमाणे अनिल भाऊ मेत्रे आणि त्याचप्रमाणे नरसोडे सर कुस्ती सुरू होते. हलगीवाले आणि आमदार साहेबांनी तळमळीने सांगितलं खाशाबा जाधवांचा वारस आम्हाला तयार करायचा आणि तो तयार करण्यासाठी अशा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते. कुणीतरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये याच मातीतून महाराष्ट्र केसरी होणार आहे, हिंद केसरी होणार आहे, कुणीतरी ऑलिम्पिक होणार आहे. याच साठी केला होता अट्टहास. आजूबाजूला नजर फेरा, माणसाला माणूस खेटला, डोक्याला डोकं तटला. रे बाप रे बाप, पटावरती पट. ओ पापण्या तेवढ्या मिटू नका. शिवराज राक्षे आणि ओ एकच्या आगडावरती शिवराज राक्षे विजय. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. हो पत्रकार बंधू नोंद घ्या. संत हो 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 बाबूभाऊ पाटे, संतोष नाना खैरे, आपण आखाड्यावरती चला. सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. ओंकार ग्रुपच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपये बक्षीस. राष्ट्रवादी वार येथे आकाशभाऊ खैरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस. अमर प्रतिष्ठानच्या वतीने शुभमभाऊ नाईक यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस. धन्यवाद. शिवराज राक्षे जरा हात वर करा. डबल महाराष्ट्र केसरी राक्षेवाडी गावचा सुपुत्र, पुणे जिल्ह्याचा अस्सल हिरा आणि महानकरा. अहो 40 वर्षानंतर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक दिलं खुल्या गटात. टाळ्या वाजवा. आणि आता पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास 1 क्रीडा अधिकारी शासनाने डायरेक्ट नियुक्ती. आणि संत कुमार दिल्लीचा पैलवान, तोही त्याच तोलामालाचा. टाळ्या करा. 2,51,000 रुपये इनामाची कुस्ती. पंतप्रधान महाराष्ट्र केसरी अनिल तात्या गुंजार, त्याचप्रमाणे अनिल भाऊ मेत्रे आणि त्याचप्रमाणे नरसोडे सर कुस्ती सुरू होते. हलगीवाले आणि आमदार साहेबांनी तळमळीने सांगितलं खाशाबा जाधवांचा वारस आम्हाला तयार करायचा आणि तो तयार करण्यासाठी अशा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते. कुणीतरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये याच मातीतून महाराष्ट्र केसरी होणार आहे, हिंद केसरी होणार आहे, कुणीतरी ऑलिम्पिक होणार आहे. याच साठी केला होता अट्टहास. आजूबाजूला नजर फेरा, माणसाला माणूस घेतला, डोक्याला डोकं तटला. रे बाप रे बाप, पटावरती पट. ओ पापण्या तेवढे